उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट, भेटीचं कारण गुलदस्त्यात। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, विधान परिषदेतील सभापती पद रिक्त असल्यानं निवडणूक लवकर घेण्याची केली मागणी। अँब्युलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा सरकारला सवाल, महाराष्ट्र लुटून गुजरातला वाटा दिला जात असल्याचाही आरोप। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन पोर्टलवरही भरता येणार, ऑनलाईन सुविधा सुरू, आदिती तटकर यांची माहिती। वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहा पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला मदत करणारे 12 जणही अटकेत। चिंता वाढली, केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा चौथा रुग्ण, 14 वर्षांच्या मुलाला लागण तर एका 3 वर्षीय मुलाचा मृत्यू। बुलढाण्यात शेतीच्या वादातनं महिलेला जबर मारहाण, कोयते, चाकू आणि कुऱ्हाड हातात घेतलेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। बस थांबवण्यावरून एसटीच्या महिला वाहक आणि प्रवासी भिडले, संभाजीनगरमधल्या पाचोड बस स्थानकातील घटना। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पुढचे 3 दिवस अनियमित पाणी पुरवठा, गाळ जमा झाल्यानं पंपिंगवर परिणाम। मुंब्रा बायपासवर खोदकामादरम्यान कोसळली दरड, थोडक्यात बचावले मजूर। नाशिकमध्ये आठवड्याभरातच डेंग्यूचे 96 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 365 वर, रुग्ण वाढल्यानंतर पालिकेची जनजागृती। भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 25 ते 30 जणांना चाबा, नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याला दगडांनी ठेचलं। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, खासगी तक्रारीवरून खालिद यांची एसीबी कडून चौकशी सुरू।